नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ड ऑफ सोशलॉजी चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। या प्रसंगी समाजशास्त्र विषयाचे विद्यार्थी, समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक, समाजशास्त्र विषयाचे संशोधक आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे माझे सर्व विद्यार्थी बांधव आहेत, या सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाच्या BA तृतीय वर्ष समाजशास्त्र पेपर क्रमांक 10 सामाजिक संशोधन पद्धतीची ओळख हा जो पेपर आहे, या पहिल्या प्रकरणाचे नाव आहे संशोधन पद्धतीतील मूलभूत संकल्पना। या प्रकरणातील यापूर्वी आपण साधारणतः 4 वेगवेगळे व्हिडिओ पाहिलेले आहेत। यामध्ये संशोधनाचा अर्थ असेल, संशोधनाची संकल्पना असेल, संशोधनाच्या पायऱ्या असतील, संशोधनाचे वैशिष्ट्ये असतील, त्यानंतर सिद्धांताचे महत्त्व असेल, सिद्धांत म्हणजे काही संकल्पना असेल, या अनुषंगाने आपण वेगवेगळे व्हिडिओ पाहिलेले आहेत। आणि प्रस्तुत व्हिडिओमध्ये आपण तथ्य म्हणजे काय, तथ्यांचा अर्थ आणि तथ्यांची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत याविषयी आपण माहिती घेणार आहोत। त्या अनुषंगाने मी डॉक्टर दत्ता तंगलवाड, सहयोगी प्राध्यापक तथा समाजशास्त्र विभाग प्रमुख, जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे महिला महाविद्यालय गेवराई, तालुका गेवराई, जिल्हा बीड, मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे तथ्य म्हणजे काय ही संकल्पना, तथ्यांचा अर्थ आणि तथ्यांची वैशिष्ट्ये। तर चला मित्रांनो, आपण आता पाहूया तथ्य म्हणजे काय ही संकल्पना। तर विद्यार्थी मित्रांनो, संशोधन ही एक अतिशय व्यापक प्रक्रिया आहे। संशोधनात तथ्य आणि शोध यांचा अतिशय जवळचा संबंध आहे। सामाजिक संशोधनात तथ्यांचे अध्ययन केल्याशिवाय आपले संशोधन कार्य पूर्ण होऊ शकत नाही। संशोधन आणि तथ्य ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत म्हणण्यापेक्षा ते अतिशय परस्पर संबंधित आहेत असं म्हटलं तर अतिशय उपयुक्त होईल किंवा उपयोगी ठरेल, कारण त्याशिवाय सिद्धांताची निर्मिती होऊ शकत नाही। तसेच सिद्धांताशिवाय तथ्य व्यवस्थित आणि सुसूत्रबद्ध रीतीने आपल्याला संकलित करता येत नाहीत। म्हणून या ठिकाणी सामाजिक संशोधनात शास्त्रीय तथ्य संकलनासाठी सिद्धांताची अत्यंत गरज असते। म्हणून तथ्य आणि सिद्धांत याचा अत्यंत अन्योन्य असा जवळचा संबंध असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येते। म्हणजेच सामाजिक घटना आणि घडामोडी यांचा अभ्यास करण्यासाठी सिद्धांत गरजेचे असतात आणि कोणती माहिती अभ्यासावी, कोणते तथ्य संकलित करावीत, कोणती सामुग्री संकलित करावी यासाठी सिद्धांत गरजेचे आहेत। म्हणून सामाजिक घटना आणि त्यांचा कार्यकारण संबंध यांच्याशी सिद्धांत तात्विक आणि शास्त्रीय स्वरूपाची एक विचारधारणा असते। सिद्धांत म्हणजे केवळ वेगवेगळ्या प्रकारचे अनुमान नव्हे, तर एक विशिष्ट परीक्षण आणि अनुभवधिष्ठित अशा तथ्यांचे एकत्रीकरण असते। सिद्धांत परीक्षण आणि निरीक्षण यावर आधारलेला एक तात्विक विचारधारा असते आणि या विचारधारेला विशिष्ट अशा प्रकारचं शास्त्रीय स्वरूप असतं, कारण ते एका विशिष्ट परीक्षणावर आधारित असतात। म्हणून या ठिकाणी सिद्धांत अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि हे सिद्धांत हे तथ्य संकलनासाठी अत्यंत उपयुक्त असतात। म्हणून या ठिकाणी सिद्धांत आणि तथ्य यांचा दोन्हीचाही उल्लेख करणं या ठिकाणी अतिशय कर्मप्राप्त ठरते असं मला या ठिकाणी वाटते। सामाजिक संशोधन म्हटलं की कल्पनाशक्तीचा उपयोग करून निर्माण केलेली
शब्दबद्ध अशी रचना नव्हे, तर या ठिकाणी सामाजिक संशोधन ही एक शास्त्रीय स्वरूपाची पद्धती आहे. सामाजिक विषयात संशोधन करत असताना संशोधकाला विशिष्ट शास्त्रीय पद्धतीचा आणि तंत्रांचा अवलंब करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने संशोधक तथ्य सामुग्री संकलनासाठी आपल्या संशोधनाचा आधार म्हणून संशोधनाचे जे कार्य करीत असतो, यामध्ये प्रामुख्याने परिपूर्ण अशा वैज्ञानिक पद्धतीचा तो अवलंब करतो. त्यामुळे सामाजिक संशोधनात संशोधकाच्या कल्पनाशक्तीला कुठलाही वाव नसतो. कोणतेही संशोधन हे सत्य शोधून काढण्यासाठीच केलेलं असतं. समस्येविषयी जिज्ञासूपणे सत्याचा शास्त्रीय पद्धतीने शोध घेणे हे संशोधनाचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तसेच अनुभव प्रमाण्यता, शास्त्रीय पद्धतीने तथ्यांचं विश्लेषण हे या ठिकाणी संशोधनाचं महत्त्वपूर्ण लक्षण आहे. सामाजिक संशोधनात अनुभवधिष्ठितता, सामाजिक संशोधनामध्ये अनुभव प्रमाणित तथ्ये संकलित करावी लागतात आणि त्या आधारे निष्कर्ष प्रतिपादित केले जातात. त्यामुळे तथ्य संकलन करणे संशोधन कार्यातील अत्यंत एक महत्त्वाची पायरी आहे किंवा टप्पा आहे. कारण सत्य शोधून काढण्यासाठी त्या घटनेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारची माहिती या विश्वाची पसरलेली आहे. यातून महत्त्वपूर्ण माहिती आपण गोळा करीत असतो आणि ही गोळा केलेली जी माहिती आहे, गोळा केलेली या माहितीला आपण तथ्य असं म्हणतो. म्हणून तथ्य संकलन ही वैज्ञानिक पद्धतीची पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. कारण समस्येविषयीचे निष्कर्ष काढण्यासाठी अधिक वस्तुनिष्ठ स्वरूपाची सर्वसामान्य होणारी तत्त्वे या ठिकाणी आधारभूत ठरत असतात. म्हणून या ठिकाणी संशोधनामध्ये तथ्य संकलनाला अत्यंत महत्त्व आहे. कारण तथ्य हे म्हणून तथ्य हे अनुभवक्षम असले पाहिजे, अन्यथा विज्ञानात त्याचा स्वीकार करणे केवळ अशक्य आहे. सामाजिक संशोधनात अनुभवजन्य तथ्ये संकलित करावी लागतात व त्याचाच उपयोग, त्याच्याच आधारावर निष्कर्ष प्रतिपादित केले जातात. यासाठी उपयोगात आणले जाणारे जी वेगवेगळ्या प्रकारचे जे तांत्रिक घटक आहेत, या घटकांना विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर सामाजिक संशोधनाचे यश हे पूर्णपणे संकलित केलेल्या तथ्यांच्या विश्वसनीयतेवर अवलंबून असते. म्हणून संशोधन कार्यामध्ये ते एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं कार्य आहे. आणि म्हणून हे तथ्य संकलन करत असताना प्रामुख्याने 2 प्रकारे केलं जातं. यामध्ये प्राथमिक तथ्य संकलन एक आणि दुसरं आहे दुय्यम तथ्यांचे संकलन एक. अशा प्रकारे 2 प्रकारची तथ्ये संशोधनामध्ये संकलित केली जातात. त्यामध्ये कोणत्याही संशोधनात एखाद्या विषयाचे अध्ययन करत असताना तो अध्ययनाचा विषय निश्चित झाला की त्या विषयाच्या अनुषंगाने संशोधक वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी माहिती संकलित करीत असतो. आणि ही जी संकलित केलेली सामुग्री आहे, ही सामुग्री आपल्या विषयाच्या अनुषंगाने उपयुक्त आहे का, आहे तर कशा प्रकारे उपयुक्त आहे, तिची उपयुक्तता कशा प्रकारे आपण वापरायची आहे, या संदर्भातली माहिती संशोधकाला असणे अत्यंत गरजेची आहे. संशोधकाला अध्ययन सुरू करण्यापूर्वी तथ्यांचं संकलन करावं लागतं आणि हे संकलन केल्यानंतर ती माहिती कोणकोणत्या स्रोतांच्या आधारे संकलित करायची याची पण निश्चिती करावी लागते. म्हणून ह्या घटकांचा सुद्धा या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण उल्लेख करावा असं मला या ठिकाणी वाटतं. योग्य संकल्पनांची निर्मिती केल्यामुळे एखाद्या सिद्धांताचे प्रतिपादन करता येते. सिद्धांत म्हणजे संकल्पना तथ्यांच्या आधारे काढलेला एक संक्षिप्त असा निष्कर्ष असतो आणि तथ्य संकलन व सिद्धांत हे संशोधन कार्यातील प्रमुख आधारभूत घटक आहेत. म्हणून या सर्व घटकांचा विचार करणे काळाची गरज आहे. विद्यार्थी मित्रांनो, तथ्य संकलन आणि तथ्याचा अर्थ पाहत असताना साधारणतः आपल्याला असं म्हणता येते की तथ्य या शब्दाला इंग्रजीमध्ये फॅक्ट असा शब्द वापरलेला आहे. फॅक्ट म्हणजे काय, जसे आहेत जसेच्या तसे त्याचे चित्रण करणे, रेखाटणे किंवा त्या समस्येच्या संदर्भात आपले विचार जसेच्या तसे व्यक्त करणे.
परंतु यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे, त्या तथ्यांचा अनुभव घेत असताना तर ते अनुभवक्षम असल्याशिवाय विज्ञानात त्याचा स्वीकार केला जात नाही. म्हणून तथ्यांचा अनुभव हा पुन्हा पुन्हा घेता आला पाहिजे. केवळ एखादे तथ्य जर पुन्हा अनुभवता आले नाही तर ती अपवाद म्हणावे लागेल आणि अशा वेळी अपवादात्मक परिस्थितीमध्ये संकलित केलेली तथ्ये ही सर्व संशोधनासाठी लागू पडत नाहीत. म्हणून या ठिकाणी या संदर्भात विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपले जी ज्ञानेंद्रिय आहेत या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून आपल्या ज्ञानेंद्रियाच्या आधारे एखाद्या परिस्थितीचा बोध करून घेणे, त्या परिस्थितीचे निरीक्षण करणे, परीक्षण करणे आणि त्या अनुषंगाने माहिती आपण संकलित करत असतो. या माहितीचा सत्य म्हणून स्वीकार करणे अत्यंत गरजेचे आहे. जोपर्यंत ते तथ्य वास्तवात येत नाही किंवा सत्य ठरत नाही तोपर्यंत त्याला तथ्य म्हणता येत नाही. म्हणून या ठिकाणी विज्ञानामध्ये तथ्य हे निरीक्षण आणि अनुभवक्षम असले पाहिजे. या संदर्भाने निरीक्षण क्षमता आणि अनुभव क्षमता या संदर्भाने यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. सामाजिक तत्वे ही आचार, विचार, अनुभव, व्यवहार, प्रक्रिया, प्रतिक्रिया इत्यादीच्या संबंधित असणारी प्रक्रिया आहे. शास्त्रीय अध्ययनात तर तथ्ये ही अत्यंत महत्त्वाची असतात. म्हणून या ठिकाणी संशोधनामध्ये तथ्य संकलनाला अत्यंत महत्त्व आहे आणि तथ्य संकलन हे शास्त्रीय शुद्ध पद्धतीने अतिशय क्रमबद्ध झालं पाहिजे. तरच या ठिकाणी आपले संशोधन कार्य व्यवस्थित रीतीने पार पडू शकते. यासाठी संशोधकाला आपल्या ज्ञानेंद्रियाचा सद्सद्ध विवेक बुद्धीने वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा आपल्या संशोधन कार्याला निश्चित दिशा प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून तथ्य संकलन हे संशोधन प्रक्रियेमधील अत्यंत महत्त्वाची अशी पायरी आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, ही तथ्य म्हणजे काय, तथ्यासंदर्भात थोडक्यात आपण माहिती या ठिकाणी बघितलेली आहे. तर आपण आता पाहूया या तथ्यांची वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारे कशी व्याख्या केलेली आहे. कारण वेगवेगळ्या विचारवंताचे वेगवेगळ्या समस्येसंदर्भात किंवा संकल्पनेसंदर्भात वेगवेगळ्या प्रकारची मते असलेली आपल्याला पाहायला भेटतात. म्हणून सामाजिक शास्त्रामध्ये नव्हे तर नैसर्गिक शास्त्रामध्ये सुद्धा देखील काही प्रमाणामध्ये विचारभिन्नता असते. म्हणून या ठिकाणी ते तथ्यांची आपण व्याख्या पाहणार आहोत आणि या व्याख्येमध्ये वेगवेगळ्या विचारवंतांनी आपले मतं कशा प्रकारे व्यक्त केलेली आहेत यांनाही तेवढंच महत्त्व आहे. तर चला पाहूया. पहिली व्याख्या आहे गुड अँड हॅट यांची. गुड अँड हॅट यांच्या मते तथ्य म्हणजे एक अनुभवसिद्ध सत्यापनीय निरीक्षण होय. तर या संदर्भात पी.व्ही. यंग म्हणतात, केवळ मूर्त वस्तू वा घटना म्हणजे तथ्य असे म्हणता येणार नाही, तर सामाजिक शास्त्रामध्ये विचार, अनुभव यांना देखील तथ्य म्हटलं जातं. तथ्यांना भौतिक अथवा शारीरिक, मानसिक, भावनिक घटनांच्या स्वरूपात देखील पाहिले जाते, ज्याची खात्रीपूर्वक पुष्टी केली जाऊ शकते आणि ज्यांचा भविष्यात पुन्हा पुन्हा सत्य म्हणून स्वीकार केला जाऊ शकतो. अशा प्रकारच्या सर्व घटना म्हणजे तथ्य होय असं मत या ठिकाणी पी.व्ही. यंग यांनी मांडलेले आहे. म्हणजे यांच्या मतावरून एक सांगता येतं, जी सत्य घटना आहे, जी वास्तव आहे, जशीच्या तशी घडलेली आहे, अशा संदर्भात केलेलं विवेचन किंवा जे स्पष्टीकरण आहे याची खात्री आपल्याला पुन्हा पुन्हा घेता येते, पुन्हा पुन्हा अनुभवता येते, त्याचं पुन्हा पुन्हा परीक्षण करता येते. अशा संदर्भात संकलित केलेली जी माहिती आहे या माहितीला तथ्य म्हणावं अशा प्रकारचं मत पी.व्ही. यंग यांनी आपल्या विचारामध्ये मांडलेलं आहे. या संदर्भात फेडचाइल्ड म्हणतात, तथ्य हे एक अशी घटना आहे की जिचे निरीक्षण आणि मापन याविषयी सर्वांमध्ये अधिक प्रमाणात सहमती किंवा एकमत असलेलं आढळून येते. म्हणजे कुठल्याही सामाजिक घटनेच्या संदर्भात संकलित केलेली जी माहिती आहे या माहितीसाठी सर्वांचं मत, वेगवेगळ्या विचारवंतांचं, वेगवेगळ्या तत्त्वज्ञांचं सहमती असली पाहिजे, एकमत असलं पाहिजे. अशा प्रकारचं मत या ठिकाणी यामध्ये फेडचाइल्ड यांनी मांडलेलं आहे. या संदर्भात दुर्खिम यांनी म्हटलेलं आहे, सामाजिक तत्त्वे व्यवहारांचा एक असा विचार
अनुभव किंवा क्रिया यांचा एक असा पक्ष असतो की ज्याचे निरीक्षण वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असणे शक्य आहे आणि जे एका विशिष्ट पद्धतीने त्याची रचना केलेली असते, व्यवहारबद्ध स्वरूपाची मांडणी केलेली असते. अशा प्रकारची माहितीचा संग्रह हा जो आहे याला तथ्य असं म्हणावं, अशा प्रकारचं मत एमिल डुर्कहाइम यांनी सांगितलेलं आहे. या संदर्भामध्ये श्रीमती पी.व्ही. यंग म्हणतात की ज्याची व्याख्या करणे अवघड आहे असा शब्द म्हणजे तथ्य होय. केवळ अमूर्त वस्तू किंवा घटना म्हणजे तथ्य नव्हे तर सामाजिक शास्त्रातील विचार, अनुभव आणि भावना यांना सुद्धा तथ्य म्हणता येते. अशा प्रकारचं मत या ठिकाणी यंग यांनी मांडलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या विचारवंतांनी या ठिकाणी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या पाहायला भेटतात आणि या सर्व व्याख्यांचा सार प्राध्यापक डॉक्टर बोधनकर आणि आलोनी यांनी आपल्या सामाजिक संशोधन पद्धती या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणतात, वास्तविक स्वरूपात घडून आलेल्या किंवा सर्वमान्य असणाऱ्या तसेच त्यांची वास्तविकता सर्वमान्य मापन पद्धतीद्वारे पुन्हा पुन्हा पडताळता येते किंवा पडताळून घेऊ शकतो अशा स्वरूपाच्या मूर्त आणि अमूर्त घटना म्हणजे तथ्य होय. अशा प्रकारची व्याख्या या ठिकाणी बोधनकर व आलोनी यांनी केलेली आहे. म्हणजे सर्व व्याख्येवरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की सामाजिक संशोधनामध्ये संशोधकाने जी माहिती वस्तुनिष्ठ स्वरूपात संकलित केलेली आहे, ज्या माहितीचं पुन्हा पुन्हा परीक्षण करता येते, पुन्हा पुन्हा निरीक्षण करता येते, सत्याच्या चौकटीवर ती माहिती घासून पाहिली असता तिचे वास्तविकता आपल्याला जाणवते, अशा प्रकारची सर्व माहिती म्हणजे तथ्य होय. अशा प्रकारचं मत या ठिकाणी या सर्व विचारवंतांच्या विचारामधून आपल्याला पाहता येते. म्हणजे या ठिकाणी पडताळा, निरीक्षण, परीक्षण या सर्व गोष्टी या ठिकाणी अपेक्षित असलेल्या या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. अशा प्रकारे या ठिकाणी तथ्य म्हणजे काय, तथ्याचा नेमका अर्थ काय आहे हा या वेगवेगळ्या उपरोक्त व्याख्यांच्या आधारे या ठिकाणी आपल्या अतिशय सहज लक्षात येतं असं मला या ठिकाणी वाटतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढे पाहणार आहोत तथ्यांची वैशिष्ट्ये काय आहेत ते. मित्रांनो, जी आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे यावर आपल्या सहज लक्षामध्ये येतं की नेमकं तथ्य कशाला म्हणायचं. आणि मग या माहितीच्याच आधारावर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की नेमकं तथ्य काय आहेत, यांचा संबंध कशाशी आहे हे अधिक स्पष्ट करण्यासाठी आपण पुढील वैशिष्ट्यांचीही माहिती घेणार आहोत. यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे तथ्य आणि तत्वे म्हणजे वास्तविक स्वरूपात घडून आलेली घटना होय, जी वास्तविक आहे, विद्यमान स्वरूपात आहे आणि आपल्या ज्ञानेंद्रियाच्या आधारे ती आपल्याला व्यवस्थितरित्या जाणून घेता येते किंवा तिचे अध्ययन करता येते. दुसरा मुद्दा आहे प्रत्येक घटित घटना ह्या मूर्त आणि अमूर्त अशा दोन्ही स्वरूपात असू शकतात. भौतिक, शारीरिक, मानसिक, भावनात्मक स्वरूपातील घटना देखील तथ्य म्हणून स्वीकारल्या जाऊ शकतात. फक्त त्या वास्तविक असल्या पाहिजे आणि सत्य असल्या पाहिजे, ही गोष्ट या ठिकाणी ध्यानात घ्यायला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे तथ्य म्हणजे अशी वास्तविक घटना आहे जी सर्व लोकांना मान्य असते, जिच्या वास्तविकतेविषयी कुठलीही जरी शंका आली तरी ती पुन्हा पुन्हा पडताळून पाहता येते. अशा तथ्यांची प्रचिती जर आपल्याला घेता आली नाही तर त्याला तथ्य म्हणता येणार नाही, आणि जर त्याची प्रचिती पुन्हा पुन्हा आपल्याला घेता आली तर निश्चित आपल्याला त्याला तथ्य म्हणता येते. अशा प्रकारे तथ्याचं एक वैशिष्ट्य म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येते. यामध्ये केवळ एखाद्या व्यक्तीचा अनुभव हा ते होऊ शकणार नाही, त्या विज्ञानात मान्यता नाही. एखाद्या व्यक्तीचा अनुभव, एखाद्या व्यक्तीचे विचार हे सर्वमान्य किंवा सर्वश्रुत असतील असं नाही. म्हणून या ठिकाणी या गोष्टीचा विशेष महत्त्व आहे. पुढचा मुद्दा आहे ते ही अशी घटना असते जी वास्तविक लोकांनाही करता येते. ती घटना घडल्यानंतर
तिचा अनुभव पुन्हा पुन्हा कोणीही घेऊ शकतो। यामध्ये निरीक्षण असेल, परीक्षण असेल, या घटकांच्या आधारे, या तथ्यांचा आधार, अनुभव कुठलीही व्यक्ती आपल्या ज्ञानेंद्रियाच्या आधारे घेऊ शकते। अशा प्रकारचे वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे। पुढचा मुद्दा आहे ज्याचा सत्य म्हणून स्वीकार करणे सर्वांनी मान्य केलेलं आहे अशी घटना म्हणजे तथ्य होय। त्याचा पुढचा मुद्दा आहे कोणत्याही घटनेत एकाहून अधिक तथ्ये नेमलेली असतात। तथ्ये नेमकी किती कोणत्या घटनेशी संबंधित आहेत याला काही विशिष्ट अशी मर्यादा नाही, परंतु घटना जशा प्रकारे घडली, घटनेची जटिलता किती गुंतागुंतीची असेल, तिची जेवढी गुंतागुंत अशी वाढेल तेवढी त्यांची श्रृंखला अधिक मोठी असते। परंतु कोणत्याही घटनेत त्याचे प्रमाण आणि त्यांची संख्या ही किती असावी हे निश्चितपणे सांगता येत नाही। म्हणजेच कुठल्याही सामाजिक समस्येचे अध्ययन करत असताना मग ती समस्या कोणती असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, कुठल्याही समस्येच्या अनुषंगाने माहिती संकलित करता असताना या ठिकाणी आपल्याला विशिष्ट स्वरूपाच्या तथ्य संकलनावर आपले संशोधन कार्य यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकेल असं म्हणता येत नाही। म्हणून या ठिकाणी अनेक प्रकारचे जे तथ्य संपूर्ण विश्वामध्ये समग्रामध्ये पसरलेली आहेत, या तथ्यांचे आपल्याला संकलन करावं लागतं आणि या संकलित केलेल्या तथ्यांच्या आधारे आपले संशोधन कार्य संशोधकाला पार पाडावे लागते। म्हणून तथ्य किती घ्यावेत त्याला विशिष्ट मर्यादा नाही। असंख्य तथ्ये संशोधक संकलित करू शकतो आणि त्यामधून जी आपल्यासाठी आवश्यक आहेत, जी आपल्या संशोधन विषयाच्या अनुषंगाने संबंधित आहेत, ही आपण निश्चित करून त्याची निवड करत असतो। म्हणून या ठिकाणी तथ्य संकलनामध्ये विशिष्ट अशी मर्यादा नसते। दुसरा मुद्दा आहे कोणत्याही तथ्याचे स्वरूप प्रत्यक्ष अवलोकन करता येते, ही त्याची पहिली महत्त्वाची अट आहे। म्हणजे कोणत्याही तथ्याचा अनुभव आणि पुरावा असणे अत्यंत आवश्यक आहे, ही अत्यंत महत्त्वाची अट आहे जी आपल्या पूर्वीच्या विश्लेषणामध्ये पुन्हा पुन्हा आलेली आहे असं मला या ठिकाणी वाटतं। पुढचा मुद्दा आहे कोणत्याही घटनेविषयी व्यक्त केलेली कोणतीही क्रिया म्हणजे ती प्रतिक्रिया होय, परंतु केवळ प्रतिक्रिया म्हणजे तथ्य नव्हे तर त्या प्रतिक्रियेची व्यवस्थित नोंद केलेली असणे अत्यंत गरजेचे आहे। जोपर्यंत तिची नोंद व्यवस्थित केलेली नाही तोपर्यंत ती फक्त क्रिया आणि प्रतिक्रियाच राहते, परंतु तिचं तथ्य होत नाही। म्हणून विशिष्ट स्वरूपाची नोंद करणे अत्यंत गरजेचे आहे। म्हणजे तथ्यामध्ये प्रामुख्याने प्रतिक्रियांची नोंद असते आणि अशा प्रकारच्या ज्या प्रतिक्रिया आहेत या प्रतिक्रिया शाब्दिक आणि अशाब्दिक म्हणजे लिखित अशा दोन प्रकारच्या प्रतिक्रिया संशोधक हा संशोधन कार्यामध्ये संकलित करत असतो। थोडक्यात सांगायचे म्हणजे प्रतिक्रिया म्हणजे व्यक्त स्वरूपाच्या कोणत्याही स्वरूपाची क्रिया होय आणि या क्रियेची विशिष्ट स्वरूपाची जेव्हा नोंद होईल ही झालेली नोंद म्हणजे संशोधकाच्या संशोधन कार्यातील तथ्य होय जे त्यांनी संकलित केलेलं आहे। ज्या प्रक्रियेमध्ये केवळ भावनात्मक बाबी असतात किंवा ज्या प्रक्रियेचे स्वरूप केवळ शाब्दिक असते अशा प्रक्रिया ह्या विशेषतः विश्वसनीय मानल्या जात नाहीत। हे जरी सत्य असलं तरी या ठिकाणी सामाजिक शास्त्राच्या संशोधनामध्ये अशा प्रकारचं तथ्य संकलन केलं जातं। कारण मित्रांनो समाज हीच सामाजिक शास्त्रांची प्रयोगशाळा आहे। मग ते सामाजिक शास्त्र कुठलंही असेल त्यामध्ये त्याला शास्त्र कुठली अपवाद नाही। समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, इतिहास असेल, ही सर्व शास्त्रे ही सामाजिक शास्त्रे आहेत आणि सामाजिक शास्त्रांची प्रयोगशाळा ही मानवी समाज आहे आणि मानवी समाजाचं वर्तन मात्र नेहमी बदलतं असतं। बदलत्या वर्तनाचा अभ्यास अचूकपणे करणे खूप अवघड आहे। एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीचं वर्तन जशा प्रकारचं असेल तेच वर्तन तशा प्रकारची परिस्थिती पुन्हा जरी निर्माण केली तरी ते बदलण्याची शक्यता असते। म्हणून या ठिकाणी सामाजिक शास्त्रामध्ये 100% वस्तुनिष्ठता येणे
अशक्य असले तरी आपले संशोधन कार्य व्यवस्थित, नियमबद्ध, आकारबद्ध, सुव्यवस्थित, सखोल स्वरूपाचं जर केलं तर नक्कीच या ठिकाणी आपल्या संशोधनाला निश्चित स्वरूपाची दिशा प्राप्त होऊ शकते आणि आपलं तथ्य संकलन वस्तुनिष्ठ स्वरूपाचं होऊ शकतं. म्हणून या सर्व गोष्टीचा आढावा घेणे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे तथ्ये संकलित करायची कशी, यासाठी प्रामुख्याने तथ्य संकलनाचे काही महत्त्वपूर्ण स्रोत आहेत. कोणत्याही जरी आपल्याला समस्येचा अभ्यास करायचा असेल तर त्या समस्येचे स्वरूप, त्याची व्याप्ती, त्या समस्येच्या अनुषंगाने कोणकोणत्या प्रकारची माहिती आपल्याला संकलित करायची आहे, त्याची गणना कशा प्रकारे करायची आहे, या सगळ्या गोष्टीचा आढावा या ठिकाणी संशोधकाला घ्यावा लागतो. कारण कुठलेही कार्य सोपे नाही. तथ्य संकलन करण्याचं कार्य तेवढं सोपं नाही, कारण ते अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. संशोधन कार्याची सुरुवात आणि त्याचा समारोप यामध्ये तथ्यांना अत्यंत महत्त्व आहे. म्हणून त्या संदर्भात नवनवीन सिद्धांत प्रस्थापित करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तथ्य संकलन हा सिद्धांताचा आत्मा आहे. सामाजिक शास्त्रात विविध प्रकारचे साधने वापरून संकलन केलं जातं. हे संकलन हे आपल्या समस्येचे जे स्वरूप आहे, आपला जो अध्ययनाचा विषय आहे, त्या स्वरूपावरून तथ्याचं स्वरूप होत असतं आणि यामध्ये विशिष्ट पद्धतीचा अवलंब या ठिकाणी केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, तथ्य संकलनाच्या स्रोतांचा आढावा घेत असताना प्रामुख्याने जे दोन प्रमुख स्रोत आहेत, त्यातला पहिला स्रोत आहे प्राथमिक तथ्य संकलन आणि दुसरं आहे दुय्यम तथ्य संकलन. हे पाहत असताना यामधला जो स्रोत पहिला आहे प्राथमिक तथ्य संकलन, यामध्ये प्रथमतः केलेले निरीक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे प्रथम प्रयत्नातच केलेले हे जे कार्य आहे संशोधनाचे, यामध्ये प्राथमिक स्रोत याचा अर्थ प्रथमतः केलेले निरीक्षण किंवा प्रथम प्रयत्नात केलेले तथ्य संकलन होय. संशोधकाचा हा पहिला प्रयत्न असतो. यासाठी संशोधक स्वतः घटनास्थळावर जाऊन अथवा संशोधन क्षेत्रामध्ये जाऊन आपल्या संशोधन समस्येच्या संदर्भात जिवंत वस्तू, व्यक्ती यांचे अवलोकन सूक्ष्म पद्धतीने करतो. काही बाबतीत आवश्यकता भासल्यास त्या समस्येच्या अनुषंगाने मुलाखत, प्रश्नावली, अनुसूची या वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून तो आकडेवारी गोळा करीत असतो, माहितीचे संकलन करत असतो. जेथे संपर्क साधणे शक्य नाही अशा ठिकाणी प्रश्नावलीचा वापर केला जातो आणि प्रश्नावलीद्वारे मागे संकलित केलेली जी माहिती आहे ही सुद्धा संशोधनासाठी उपयुक्त ठरू शकते. म्हणजे एखाद्या घटनास्थळावर व्यक्ती आणि वस्तू पासून जे उपलब्ध झालेले जे तथ्य आहे, ही तथ्य सामुग्री हे तथ्य संकलनाचे पहिले साधन आहे, जे आपण प्राथमिक स्रोत म्हणून या ठिकाणी पाहत आहोत. प्राथमिक तथ्ये यामध्ये संशोधक आणि घटनास्थळ यांचा अत्यंत संबंध प्रस्थापित झालेला आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे ज्या व्यक्तीला एखाद्या सामाजिक समस्येचे अध्ययन करायचं आहे, त्या विषयाच्या अनुषंगाने घटनास्थळाचा अभ्यास करणे, प्रत्यक्ष भेटी घेणे या ठिकाणी अपेक्षित आहेत. हे परीक्षित करत असताना आपण एक विशिष्ट कार्य करत आहोत, काहीतरी नवीन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत, अशा प्रकारचा भास न होता या ठिकाणी संशोधकाला माहिती संकलित करावी लागते. अन्यथा त्या कार्यामध्ये कृत्रिमता आणि खोटेपणा येण्याची शक्यता असते. म्हणून या ठिकाणी संशोधकाला माहिती संकलित करीत असताना ही उत्तरदात्याला विशिष्ट हेतूने घेत आहोत हे न कळत माहिती संकलित केली पाहिजे. या गोष्टीला या ठिकाणी विशेष महत्त्व आहे. तर जे दुय्यम स्रोत आहेत
या दुय्यम स्रोत हे देखील संशोधकाला संशोधन कार्य करत असताना त्या क्षेत्रामध्ये जाऊनच जी माहिती संकलित करणे केवळ अशक्य असते अशी माहिती इतर व्यक्तीकडून किंवा संस्थाकडून जी यापूर्वी संकलित करून ठेवलेली आहे ती माहिती लिखित स्वरूपात असते किंवा एखाद्या व्यक्तीकडून ती छापल्या गेलेली माहिती आहे। अशा प्रकारची माहिती या ठिकाणी संशोधक हा संकलित करत असतो। जी माहिती एखाद्या व्यक्तीच्या मालकीची असते त्यांना दुय्यम तथ्य असे म्हणतात, ज्याचा वापर संकल्पनासाठी ज्या पद्धतीने उपयोग केला जातो त्याला दुय्यम तथ्य असे म्हणतात। यात प्रकाशित अप्रकाशित कागदपत्रे जीवनवृत्तांत जे आहे या सगळ्या गोष्टीचा शासकीय संस्थांनी प्रकाशित केलेली जी सांख्यिकी आकडेवारी आहे ही आकडेवारी किंवा खाजगी संस्थांनी प्रमाणित जी माहिती संकलित केलेली आहे ही माहिती असेल या सर्व बाबींना की ज्या पूर्वीच संकलित करून ठेवलेले आहेत त्यांचा वापर आपण आपल्या संशोधन कार्यासाठी करतो अशा माहितीला दुय्यम साधने असे म्हणतात। ही माहिती मी या ठिकाणी तक्त्याच्या रूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे आपल्याला या तक्त्यावरून सहज लक्षात येते। यामध्ये तथ्य संकलनाची साधने मी 2 प्रकारे मांडलेले आहेत। यामध्ये पहिला प्राथमिक स्रोत आहे। या पहिल्या प्राथमिक स्रोतामध्ये प्रत्यक्ष स्रोत संशोधका फेस टू फेस समोरासमोर म्हणजे आपल्या उत्तरदात्याला प्रतिनिधिकाला भेटून माहिती गोळा करीत असतो। त्यामध्ये प्रत्यक्ष स्रोत जे आहेत त्याला आपण म्हणतो जे फेस टू फेस आहेत। यामध्ये एखाद्या व्यक्तीची संशोधकाने घेतलेली प्रत्यक्ष मुलाखत असेल किंवा एखाद्या व्यक्तीकडून समोरासमोर प्रश्न विचारून भरून घेतलेली अनुसूची असेल किंवा एखाद्या समाजाचे समूहाचे किंवा घटनेचे संशोधकाने केलेले स्वतः निरीक्षण असेल। या गोष्टीला प्राथमिक स्रोतामधील प्रत्यक्ष स्रोत जो उपमुद्दा आहे यामध्ये ह्या 3 गोष्टी येतात, ज्या प्रत्यक्ष मुलाखत आहे, निरीक्षण आहे आणि अनुसूची भरून घेणे आहे। या 3 गोष्टींना या ठिकाणी प्रत्यक्ष स्रोत म्हणून ओळखलं जातं। आणि यात प्राथमिक स्रोतामध्ये पुढचा मुद्दा आहे अप्रत्यक्ष स्रोत, ज्यामध्ये संशोधक हा आपल्या संशोधन विषयाच्या अनुषंगाने एखाद्या व्यक्तीला आपण तयार केलेली प्रश्नावली पाठवतो आणि ती प्रश्नावली इतरांकडून भरून घेतो। ही भरून घेतलेली प्रश्नावली हा प्राथमिक स्रोतामधला अप्रत्यक्ष स्रोत म्हणून या ठिकाणी ओळखला जातो। पुढे आहे दूरध्वनीवरील मुलाखत असेल, रेडिओ टीव्हीवरील मुलाखत असेल किंवा पॅनल तंत्र असेल। आता नेमकं पॅनल तंत्राचा अवलंब करत असताना या ठिकाणी एकापेक्षा अधिक व्यक्तीचं एक पॅनल तयार करायचं आणि या पॅनलने जी गोळा केलेली माहिती आहे ही गोळा केलेली माहिती या संघाने किंवा या 10-5-10 लोकांनी मिळून जी गोळा केलेली माहिती आहे ही गोळा केलेली माहिती संशोधक हा आपल्या संशोधनासाठी वापरतो। ही माहिती म्हणजे प्राथमिक स्रोत होय। अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी तथ्य संकलनाचे प्राथमिक स्रोत या ठिकाणी सांगता येतात। यातला प्रत्यक्ष स्रोतामध्ये निरीक्षण, दुसरे मुलाखत, तिसरे अनुसूची आणि अप्रत्यक्ष स्रोतामध्ये पहिला आहे प्रश्नावली, दूरध्वनीवरील मुलाखत असेल, रेडिओ टीव्हीवरील मुलाखत असेल आणि पॅनल तंत्राने संकलित केलेली माहिती असेल। या सर्व घटकांद्वारे संकलित केलेलं तथ्य संकलन किंवा संकलित केलेली माहिती हे प्राथमिक स्रोत म्हणून ओळखले जातात। विद्यार्थी मित्रांनो, तो दुसरा घटक आहे। या दुसऱ्या घटकामध्ये जे दुय्यम स्रोत आहेत, दुय्यम स्रोतामध्ये प्रचंड स्वरूपाची वेगवेगळ्या प्रकारची माहिती या ठिकाणी पसरलेली असते। ही माहिती संशोधक आपल्या संशोधन कार्यासाठी वापरत असतो। यामध्ये पहिलं आहे व्यक्तिगत कागदपत्रे। या व्यक्तिगत कागदपत्रामध्ये आत्मचरित्र असेल, रोजनिशी आहे, दैनंदिनी आहे, पत्रे आहेत, स्मरण किंवा आठवणी ज्या एखाद्या व्यक्तीने लिहून ठेवलेली आहेत
त्याचबरोबर सार्वजनिक कागदपत्रे असतील, प्रकाशित कागदपत्रे असतील, अभिलेख असतील. म्हणजे अभिलेख म्हणजे काय? शासकीय पातळीवर सरकारने प्रकाशित केलेली विविध प्रकारचे जे कागदपत्रे आहेत त्या कागदपत्रांना अभिलेख असे म्हणतात. आणि हा अभिलेख शासन आपल्या गरजेप्रमाणे तयार करत असते. हा अभिलेख जी शासकीय माहिती आहे, वस्तुनिष्ठ माहिती आहे, ही माहिती सामाजिक शास्त्राच्या संशोधनामध्ये अत्यंत उपयुक्त ठरते. म्हणून अभिलेख हे सुद्धा संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या लेखकांनी प्रकाशित केलेली पुस्तकं असतील, त्यानंतर संशोधनाचे अहवाल असतील, हे अहवाल आंतरराष्ट्रीय संघटनांचे अहवाल असतील, वेगवेगळ्या आयोगांचे अहवाल असतील, वेगवेगळ्या समित्यांचे अहवाल असतील, ही सर्व जी माहिती आहे ही माहिती व्यक्तिगत स्रोतामध्ये किंवा कागदपत्रामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येते. आणि त्याचा दुसरा उपघटक आहे अन्य स्रोत. या अन्य स्रोतामध्ये शासकीय गॅजेट, ग्रंथे, मासिक, वर्तमानपत्र, अप्रकाशित साहित्य. समजा एखाद्या व्यक्तीने PhD प्रबंध लिहिलेला आहे किंवा MPhilचा प्रबंध लिहिलेला आहे पण तो त्याने प्रकाशित केलेला नाही, अशा प्रकारच्या प्रबंधामधील संदर्भाचा आधार सुद्धा संशोधक हा आपल्या संशोधन कार्यामध्ये घेऊ शकतो, जे संशोधन प्रकाशित झालेलं नाही, ज्याला आपण अप्रकाशित साहित्य असं म्हणतो. पुढचा मुद्दा आहे गोपनीय अहवाल आहेत, जे दुर्मिळ हस्तलिखित आहेत, शासकीय रेकॉर्ड आहे, दुर्मिळ कागदपत्रे आहेत, अशा आणि काही आकडेवारी जे शासनाने प्रकाशित केलेली नसते, अशा प्रकारची प्रकाशित आकडेवारी, अप्रकाशित साहित्य, वेगवेगळ्या प्रकारचे अभिलेख, आत्मचरित्र, रोजनिशी, सरकारी गॅजेट आहेत, ग्रंथ आहेत, मासिके आहेत, या सर्वांना मिळून आपण या ठिकाणी द्वितीय स्रोत म्हणतो. हे द्वितीय स्रोत आपल्या संशोधन कार्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारे तथ्य आहेत किंवा माहिती आहे. म्हणून या ठिकाणी तथ्य संकलन अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण तथ्य म्हणजे काय, तथ्यांचे वैशिष्ट्ये आणि तथ्य संकलनाचे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे स्रोत आहेत त्या सर्व स्रोतांचा आपण या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे सामाजिक शास्त्रातील संशोधनामध्ये अभ्यास करत असताना संशोधकाने जी वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा केलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारची जी माहिती संकलित केलेली आहे, ही संकलित केलेली जी माहिती आहे या माहितीला आपल्याला तथ्य असे म्हणता येते. आणि हे तथ्य संकलन करण्याचे अनेक प्रकारचे वेगवेगळे मार्ग आहेत. या मार्गांचा आणि या साधनांचा वापर करून संशोधक हा तथ्य संकलन करत असतो. संशोधकाचे तथ्य संकलन जेवढे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असेल तेवढेच त्याचे संशोधन अचूक आणि वास्तवाप्रत होऊ शकते. त्याने काढलेले निष्कर्ष अचूक असतात. म्हणून या ठिकाणी संशोधन कार्यामध्ये तथ्य संकलनामध्ये चूक होता कामा नये. जर आपल्या तथ्य संकलनामध्ये गडबड झाली तर निश्चितच आपण काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरण्याची शक्यता असते. म्हणून या ठिकाणी संशोधकाला वस्तुनिष्ठ स्वरूपाचं तथ्य संकलन करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला असं वाटतं. आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो थांबतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यामुळे आपले आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. पुनश्च भेटू. पुन्हा सर्वांचे आभार.